सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरातील जगन्नाथ नगरातील रहिवासी मंडाबाई भाले यांच्या राहत्या घरात अतिक्रमण ठरवून ते पाडण्यात आले। धुळे महापालिकेच्या या दडपशाही विरोधात मंडाबाई भाले यांच्यासह दक्ष पत्रकार संघ व वंचित बहुजन आघाडीने 15 जून पासून साखळी उपोषण सुरू केले होते। मात्र तरी देखील महापालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाहीये। अखेर न्यायासाठी आज उपोषणकर्त्यांनी थेट महापालिकेच्या गेटला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केलाय। या आंदोलनामुळे मनपा आवारात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यावेळी आंदोलकांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की मंडाबाई रघुनाथ भाले ह्या गेल्या 70 ते 80 वर्षापासून जगन्नाथ नगरात वास्तव्यास आहे, परंतु मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि अतिक्रमण निर्मूलन पथक व सहाय्यक आयुक्त किशोर दराडे यांच्या आकस बुद्धीने त्यांचे घर तोडून मालमत्तेचे नुकसान केले, तसेच त्यांचा मानसिक छळ करत असलेली शब्दात अपमान केला। या विरोधात मंडाबाई व त्यांचा मुलगा ललित यांनी 9 जून पासून उपोषण सुरू केले होते, परंतु मनपा आयुक्तांनी त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना बळजबरीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केले। या महिलेला न्याय मिळवण्यासाठी आम्ही पश्चिम देवपूर पोलीस ठाणे तसेच महापालिकेचा उंबरठा झिजवला, परंतु कोणीच दखल घेतली गेली नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी व दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आज अखेर मनपाला कुलूप ठोकण्याचं आंदोलन हाती घेण्यात आले। आयुक्त नितीन कापडणीस यांच्या विरोधात तीव्र संताप यावेळी व्यक्त करण्यात आला। जगन्नाथ नगर येथे मंडाबाई भाले यांचं आयुक्ताने ठरवलेलं जे काही अतिक्रमण घर होतं ते त्यांनी 14 एप्रिलला त्यांनी नोटीस दिलेली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नोटीस नंतर त्यांनी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं। 70 ते 80 वर्ष त्या ठिकाणी वास्तव करणारे मंडाबाई भाले हे 80 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव करत आहेत। वास्तव करत असताना त्यांना विश्वासात न घेता त्यांचं घर त्या ठिकाणी नेस्तानाबूत केलं आणि त्यांना बेघर केलेलं आहे। या संदर्भामध्ये मंडाबाई भाले यांनी 13 दिवसापासून आमरण उपोषण केलेलं आहे। त्या आमरण उपोषणामध्ये त्यांची जी काही परिस्थिती आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत गेली आणि त्याच्यानंतर पश्चिम पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी बळजबरी उचलून सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं। त्याच्यानंतर दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीचे शंकर अण्णा यांच्या माध्यमातून हे प्रकरण आम्ही आयुक्तांपर्यंत आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्यापर्यंत ते प्रकरण सांगितलं की यांना त्याच ठिकाणी वास्तव करण्यासाठी जागा देण्यात यावी, जर दिली नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू। तर त्या माध्यमातून काल आम्ही धुळे शहरामध्ये जो काही आयुक्त आलेला आहे हा रोबोट आहे याचं बॅनर आम्ही काल तयार केलं आणि ते बॅनर देखील महानगरपालिकेच्या समोर लावलेलं होतं, गोपालटी जवळ लावलेलं होतं। त्या बॅनरला आयुक्त एवढा घाबरला, जर तू इतकाच जर घाबरतो, तुला शासनाचा पगार मिळतो, या ठिकाणी धुळे शहराची जी काही लोक कर भरतात त्या पगारातून त्या पैशातून तुझा पगार होतो, मग तू दुसऱ्याच्या सांगण्यानुसार वागतो का, या ठिकाणी असा प्रश्न होतो। कारण की हा रोबोट आहे, हा रोबोटप्रमाणे काम करतो, कोणीतरी याला आदेश देतं आणि आदेशाचं हा पालन करतो। जसं एखादी कुत्रा आपण पाळतो आणि त्या कुत्र्याला सांगितल्यानंतर तो भुकतो, अशा प्रकारची परिस्थिती ही नितीन कापडणीस आयुक्ताची झालेली आहे। या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आजीबाईंना ही फक्त दलित समाजाची आहे म्हणून या ठिकाणी तिच्यावर आणण्यात आलेलं आहे। धुळे शहरामध्ये 108 असे अतिक्रमणधारक लोक राहतात की त्यांनी ती जागा बळकवलेली आहे। या ठिकाणी आयुक्त कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही, कारण की त्याच्याकडनं आयुक्ताला मलिदा भेटलेला आहे असं आमच्या कानावर महानगरपालिकेच्या काही लोकांकडनं मिळालेलं आहे। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सांगतो की मंडाबाई भाले यांना त्याच ठिकाणी वास्तव्य देण्यात यावं। त्याच्यानंतर ती जी काही जागा आहे त्या ठिकाणी त्यांना 2-3 रूमचं घर बांधून देण्यात यावं। त्यांचा जो काही संसार उद्ध्वस्त केलेला आहे तो उद्ध्वस्त केलेला संसार त्यांना परत त्या ठिकाणी घेऊन द्यावा, महानगरपालिकेच्या खर्चातून ते देण्यात यावं। जर केलं नाही तर याच्यानंतरची जी काही पुढची प्रोसेस असेल दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलनाची मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी प्रक्रिया करू। त्यांना एक पत्र पण आम्ही दिलेलं आहे की कलेक्टर मॅडमांना जर 48 तास म्हणा किंवा 3 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे, 3 दिवसामध्ये जर आम्हाला त्यांच्याकडनं ठोस असा काही पुरावा मिळाला नाही की मंडाबाई भाले यांना आम्ही कशा पद्धतीने तिथे वास्तव करू, जर 3 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी आंदोलन करून आणि आंदोलनाची दिशा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार आहोत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।